नमस्कार प्रेक्षकांनो, मंजूच्या या सिरियलमध्ये जबरदस्त आपल्याला आता ट्विस्ट पाहायला मिळतोय। फायनली मंजू पुन्हा एकदा पोलिसाच्या वर्दीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे। तिची एंट्रीसुद्धा इतकी धमाकेदार झाली आहे ना प्रेक्षकांनो। आजचा 15 ऑगस्टचा दिवस आणि या स्पेशल दिवशी मंजू आपल्या सत्याला घेऊन बुलेटवरून पोलीस स्टेशनमध्ये एंट्री करते। तिच्यासोबत तिचा आता सत्या हे सगळं बघून पूर्वाच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात। भवानीनगर पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा एकदा मंजूचा दरारा सुरू होणार आहे। होय प्रेक्षकांनो, मंजूच्या या नव्या सुरुवातीमागे आता मात्र काय दडलंय? एकीकडे मंजूला वर्दी मिळाल्याचा आनंद आणि मम्मी साहेब मात्र तात्याला पूर्ण खबर देते की मंजू पुन्हा एकदा आता पोलिसात जॉईन झाली आहे। मायाच्या मनात नेमकं काय सुरू आहे आता? आणि 15 ऑगस्टच्या झेंडावंदनच्या कार्यक्रमाला आर्यन मात्र एकदम माजोरड्या माणसासारखा तात्याच्या सोबत फिरत असतो। आता मात्र सत्या आणि मंजू मिळून त्या आर्यनची कशी आता गच्ची पकडणार आहेत ना प्रेक्षकांनो। त्याची चांगली गचसांडी धरून SP साहेबाच्या समोर त्याला उभं करणार आहेत आणि हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। सगळेजण खुश असताना तिकडे सत्याची साथ मंजूला मिळाली। त्याच वेळेस आर्यन मात्र जेव्हा त्यांना दिसतो त्याच वेळेस प्रेक्षकांनो आता मंजू काय पाऊल उचलणार? कारण सगळ्यांना आनंद झालाय, पण पूर्वा पाटीलला मात्र अजिबात आनंद झालेला नाहीये, हे मात्र तिच्या चेहऱ्यावरून दिसून पडतंय। इकडे तात्याने मम्मी साहेबला फोन लावून सांगितले मंजूला वर्दी मिळाली। काय मम्मी साहेब, तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय मी। इकडे मात्र भयंकर चिडलेली माया आता तात्यालाच काही नको ते बोलत असते। तर मंडळी, आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे आपण सगळ्यात आधी पाहतोय जबरदस्त एंट्री करत आता झेंडावंदनच्या प्रोग्रामला मंजू आणि सत्याने हजेरी लावली आणि तिकडेच त्यांना तात्या आणि आर्यन सुद्धा समोरच दिसतात। पूर्वाचं तोंड तर अगदी पाहण्यासारखं झालंय। तेवढ्यात चिडलेल्या तात्याने मात्र सासूबाईला फोन केलाय, म्हणजेच मायाला फोन केलाय आणि तिकडे माया सुद्धा चिडलेली असते। हे बघा, आपण दोघं एका पार्टीचे आहो, काही झालं तरी या मंजिरीचा काटा मला काढायचा आहे। मम्मी साहेबांनी तात्याला डायरेक्ट सांगून टाकले जयड्या तुमच्याकडे आता अजिबात येऊ शकत नाही, कारण हे जयड्याने आत्तापर्यंत केलेलं नाटक होतं। मम्मी मात्र तात्याला पोट तिडकीने सांगते, तात्यासाहेब जयड्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, त्याने आता सत्यासोबत खेळलेला खूप मोठा डाव आहे हा। मंजिरी सुद्धा त्यांच्या साथीला होती आणि आता मात्र तात्याची ट्यूब पेटली। तात्याला कळून चुकले की सत्याने बरोबर आता आपल्याला चांगला पोपट बनवलेला आहे, आपला पोपट केलेला आहे। इकडे जबरदस्त प्रेक्षकांनो, मंजू आता जशी पोलीस स्टेशनला एंट्री मारते, झेंडावंदन आता मंजूच्याच हस्ते होणार अशी SP साहेबांनी ऑर्डर काढलेली असते। सगळ्यांची इच्छा आहे, कारण तू वाघाच्या जबड्यातून जाऊन म्हणजेच तात्याच्या घरातून ती फाईल त्यांच्या गुन्ह्याची काढून आणली। तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, असं म्हणून प्रेक्षकांनो मंजूला त्यांनी खूप मोठा आज अधिकार दिलेला असतो। मंजूच्या हाताने आज राष्ट्रध्वज फडकणार, तिच्या हाताने झेंडावंदन होणार, या गोष्टीचा सत्याला सुद्धा खूप आनंद झालाय। सत्या वाघमारेकडे कौतुकाने बघतो। खरंच वाघमारे, मानलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही एक वाघीण आहात, वाघीण ते तुम्ही सिद्ध केले। इकडे मात्र प्रेक्षकांनो तात्या मात्र खूप हायपर झालेला असतो, कारण त्याला काही झालं तरी आता मंजूला भेटायचं असतं, मंजूसोबत बोलायचं असतं। तेव्हा पूर्वा मात्र तात्यांना म्हणते, डॅडी साहेब अजिबात तुम्ही इकडे यायचं नाहीये। तात्या म्हणतात, त्या मंजूचं काय करायचं बबडे, सांग ना तू, त्या वाघमारेचं काय करायचं? हे बघा डॅडी साहेब, तुम्ही आता डोक्यावर बर्फ ठेवा, अजिबात तुम्हाला काही करता येणार नाहीये। जर चुकून तुमची फाईल त्यांच्याकडे असली तर मात्र तुम्हाला जागच्या जागी अटक होऊ शकते आणि तुम्हाला अजामीन पत्र आता तुमचा वॉरंट निघालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कुणाला भेटू नका। पण तात्या मात्र अजिबात ऐकायला तयार नाहीये। 15 ऑगस्टचा दिवस, मंजिरी वाघमारेच्या हाताने झेंडावंदने, मला तर आता तिला भेटायचंच आहे। तात्या प्रेक्षकांनो आता निघालेला असतो, ते सुद्धा आर्यनला घेऊन। आता मात्र बबडी प्रेमाने सांगते की तात्यासाहेब तुम्ही तिकडे जाऊ नका, तुमच्या जीवाला धोका आहे। पण तात्या मात्र तिचं काहीच ऐकत नाही। हे बघ बबडे, मला काय करायचं काय नाही हे माझं मी ठरवतो। आता मात्र प्रेक्षकांनो पूर्वा समजावून थकते आणि तात्यासाहेब मात्र अजिबातच ऐकायला तयार नाहीये। इकडे मात्र आपण पाहतोय पूर्वालाच तात्यासाहेब जोरात बोलतात, हे बघ बबडे, मी तुला जे सांगितले तू फक्त कर, तू फक्त आर्यनची काळजी घे। इकडे आता पूर्वा सुद्धा पोलीस स्टेशनकडे आलेली असते। जयदीप, सत्या, मंजू सगळे आलेले असतात। झेंडावंदनचा कार्यक्रम आता होणार आणि मंजूला बघून या पूर्वाची मात्र प्रेक्षकांनो चांगलीच आता जळफळाट होते। मंजूला आता कळून चुकलंय की काय या पूर्वा पाटीलचं तोंड कसं पडलंय। आता मात्र मंजू एक खतरनाक पोलीस ऑफिसर म्हणून तिकडे जॉईन झाली
झाली आणि तिने मात्र आता काय धमाका केलाय ना, आल्याच तिने पोलीस स्टेशनमध्ये सगळे रूल चेंज करून टाकले. आता मात्र पूर्वाला कळतं की झेंडावंदन मंजूच्या हस्ते आहे. मंजूने आता जबरदस्त सॅल्यूट आता तिरंगाला केलाय आणि शपथ घेतली, आजपासून मी जसं आधी करायचे तसंच इमानदारीने तडकत्या भडकत्या स्टाईलने आता काम करणारे. मंजूने परत कामाला आता सुरुवात केली. आकाशामध्ये तिरंगा असा काही फडकलाय प्रेक्षकांनो, जबरदस्त पद्धतीने सगळ्यांनी सॅल्यूट केली, प्रार्थना झाली, शपथ घेतली मंजूने आपल्या. अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध आता मी शांत बसणार नाहीये. अन्याय जर कोणी करत असेल तर त्याला ही मंजिरी वाघमारे सोडणार नाहीये. तात्या मात्र भरधाव वेगाने तिकडे आलेला असतो. मंजू आता सत्य तिकडे असतात. तात्याला बघून आता मात्र मंजू त्याच्याकडे पाहतच राहते. मंजू आता त्याच्याकडे एक एक पाऊल जाते. तात्या जसा गाडीतून उतरतो मंजूच्या समोर जाऊन तडक उभा राहतो. न घाबरता तिला म्हणतो, काय मंजिरी, तुला तर मानसकन्या मानलं होतं आणि तू काय केलं, माझ्या पाठीत खंजीर खूप असला. अगं तुझ्यासारख्या लोकांना मी कधीच माफ करत नाही. कशाचा माज आहे तुला, या वर्दीचा माज आहे ना. आता तुझा माज मी कसा उतरवतो ना, तू पाहत राहा. तेव्हा मात्र मंजिरी म्हणते, हे बघ तात्या, तुझ्यासारखे लोक ना समाजाला लागलेली कीड आहेत, कलंक आहेत. तेव्हा तात्या म्हणतो, मला जास्त बोलायचं नाही, या वर्दीचा माज ना एका मिनिटात आता उतरवून टाकतो. या वर्दीची कफन आता कधी होईल ना तुला सुद्धा कळणार नाही. मंजू मात्र त्याचा एक शब्द प्रेक्षकांना ऐकून घेत नाही. अरे मी कफनला भीत नाही, कारण तिरंगामध्येच लपेटून आता माझी बॉडी जाणार आहे, हे तू लक्षात ठेव. मेले तरी मला मेले नाही, शहीद झालं असं म्हणतील. तुझं काय तात्या, तुला तर फाशी होणार आहे. आणि लक्षात ठेव, तुझे जे काही कर्म आहेत ना त्यामुळे तुला आता पांढरं कफनच नशीब होणार आहे. तुझे जे काही काळे धंदे आहेत, जे काही कारस्थानं तू आत्तापर्यंत केलं त्याच्यासाठी तुला पांढरं कफनच मिळणार आहे. आमच्यासाठी तर तिरंगा आहे, पण तुझ्यासाठी काय. मंजू फटाफट तिकडे सगळ्यांच्या समोर तात्याची सगळी लाज काढते. प्रेक्षकांनो तिकडे आर्यन सुद्धा आलेला असतो. आर्यनला सुद्धा आता तात्यांनी आणलेलं असतं. आर्यन बिनधास्तपणे मोकाट तिकडे फिरत असतो आणि मंजूच्या डोक्यामध्ये मात्र आता इकडे आर्यन जातो. तिला ते सगळं आठवतं, ज्या प्रकारे त्याने डोळ्यात मसाला टाकला, आर्यनने सत्याला मारण्याचा प्रयत्न केला, तात्याला सुद्धा आता इकडे आर्यन येऊन घरात भांडत होता, हे सगळं मंजिरीला आठवतं. आणि आर्यन हा तात्यासाहेब मोहिते पाटलांचा मुलगा आहे हे मात्र मंजिरीला माहिती पडलंय. आता मात्र प्रेक्षकांनो सत्य मात्र आर्यनच्या अंगावर धावून जातो. मंजिरी सुद्धा त्याला पकडायला जाते. आर्यन जेव्हा दिसतो तेव्हा सत्याचा आता पारा काही शांत राहत नाहीये. सरळ आता प्रेक्षकांनो सत्याने मागचा पुढचा विचार न करता, सगळे लोक तिकडे याचा विचार न करता आर्यनची चांगली गतसांडीच पकडलेली असते. आता मात्र आर्यनचं पुढे काय होणार. SP साहेबांच्या पुढे आर्यनचे सगळे गुन्हे मात्र आता सिद्ध झाले आणि याच्यामध्ये कुणीच पडत नाहीये. पूर्वा तर अजिबातच पडू शकत नाहीये, कारण पूर्वा आता आर्यनला कोणत्या नात्याने वाचवणार. ऑलरेडी तात्याने तिच्या विरोधात जाऊन इथे हजेरी लावली. तिला नको नको म्हटलं होतं तरी तात्या आले, सोबत आर्यनला सुद्धा घेऊन आले. पण आता मात्र मंजिरी वाघमारे ड्युटीवर आहे. ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला आपण काहीच करत नाहीये. म्हणून आर्यनला मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त पद्धतीने आर्यनला सत्या आणि मंजूने पकडलेलं असतं. आर्यनची चांगली तिथेच 2 कानफाटा देऊन मंजूने उतरवलेली असते. आणि आता मात्र पूर्वा नुसती पाहत असते. पूर्वाचा जळफळाट झालेला असतो. पूर्वा मात्र आता काय करणार. पूर्वा SP साहेबांना एकाचे 4 लावून सांगणार, पण SP साहेब मात्र प्रेक्षकांनो पूर्णपणे मंजिरी वाघमारेच्या साईडने आहेत. तसं तर ते सत्याच्या बाजूने आहेत. इकडे मात्र सत्य हेच आहे की आर्यन आणि तात्या गुन्हेगार आहेत. फायनली प्रेक्षकांनो आर्यनला अटक झालेली असते. मंजूच्या डोळ्यात मसाला टाकून मंजूला आंधळ करण्याचा, मर्डर करण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याखाली आता मात्र आर्यनला अटक झालेली असते. तर मंडळी येणाऱ्या भागामध्ये तात्या पूर्वाचा गेम काय असणार, सत्य आता यांना कसं करणार आणि घरात आल्यावर माया पॅलेसमध्ये मायाचं आता नेमकं काय कारस्थान चालणार आहे हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. तर मित्रांनो येणाऱ्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.